बदलत्या हवामानामुळे तालुक्यात नाग, घोणस, धामण आणि मण्यात सापांचा वाढला वावर. ज्येष्ठ सर्पमित्र प्राध्यापक सदाशिव पाटील यांचा इशारा. नागरिकांनी घाबरू नये, मात्र सतर्क राहावं. गवळवाडी येथे शाळकरी मुलांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. बदलत्या हवामानाचा परिणाम आता वन्यजीवांच्या हालचालींवरही दिसून येत असून गेल्या आठवडाभरात तालुक्यातील विविध गावांमध्ये नाग, घोणस, धामण आणि अतिविषारी मण्यार जातीचे साप मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचं आवाहन ढोलगरवाडी सर्पशाळेचे ज्येष्ठ सर्पमित्र प्राध्यापक सदाशिव पाटील यांनी केलंय. पाटील यांनी आपल्या 50 वर्षाच्या अनुभवाच्या आधारे सांगितलं की केवळ एका आठवड्यात त्यांनी 10 ते 15 सापांचे यशस्वी रेस्क्यू केले. कारवे, तुर्केवाडी, हलकर्णी फाटा, शिवणगे, माणगाव आणि यशवंतनगर परिसरात नाग, घोणस आणि धामण जातीचे साप आढळले आहेत. विशेष म्हणजे प्रामुख्याने निशाचर समजला जाणारा अतिविषारी मण्यार साप भर दुपारी 3 ठिकाणी आढळल्यानं पर्यावरण अभ्यासकांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय. गवळवाडी इथं पाणी सोडण्याच्या चेंबरमध्ये मण्यार साप आढळून आला. त्यावेळी काही शाळकरी मुलं तिथं खेळत होते. खेळताना चेंडू चेंबरमध्ये गेल्यानंतर मुलांना साप दिसला. त्यांनी तत्काळ ग्रामस्थांना माहिती दिल्यानं संभाव्य अनर्थ टळला. माहिती मिळताच सदाशिव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत सापाचे सुरक्षित रेस्क्यू केलं. तज्ज्ञांच्या मते यंदा पावसाच्या आगमनात झालेला विलंब, वाढलेली उष्णता आणि ऋतुचक्रातील बदल यामुळे साप नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडतायत. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी किंवा भक्ष्याच्या शोधात ते मानवी वस्तीकडे वळत आहेत. याच कालावधीत घोणस साप पिलांना जन्म देत असल्यानं त्यांचा वावरही वाढलेला असतो. नागरिकांनी मळलेल्या वाटा, शेतातील बांध आणि झुडपांमधून जाताना विशेष काळजी घ्यावी. दगड, लाकूड, गाठोडे, गवताचे ढीग, शेणीची रचलेली ढिगारे किंवा उसाच्या मोळ्या हलवताना हातमोजे किंवा काठीचा वापर करावा. जनावरांचे गोठे, काजू फॅक्टरीतील पोती तसंच अडगळीच्या जागांची नियमित स्वच्छता ठेवावी. लहान मुलांनी पाण्याची चेंबर्स, झुडपं किंवा अंधाऱ्या ठिकाणी विनाकारण हात घालू नये. साप दिसल्यास त्याला मारण्याचा प्रयत्न न करता तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. प्राध्यापक सदाशिव पाटील हे कोणत्याही आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न ठेवता सापांचे रेस्क्यू करून त्यांना सुरक्षितपणे जंगलात सोडतात. पर्यावरणातील अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या सापांचं संवर्धन आणि मानवी जीवितांचे संरक्षण या दुहेरी उद्देशानं ते गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर सापांविषयी भीती नव्हे तर जागरूकता, संवर्धन आणि सहअस्तित्वाची भावना निर्माण करणं ही काळाची गरज असल्याचं मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.